श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तिसरा श्रावणी सोमवार शुभ योगात तुम्हाला शिवपूजन करायचं आहे आणि ही कोणते शिवमूठ आहे, शिवमूठ व्हायचे आहे आणि हा एक प्रभावी मंत्र मी सांगत आहे. तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. चला त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तिसऱ्या श्रावणी सोमवारी अनेक चांगले योग जुळून येत आहेत. या दिवशी श्रावण पौर्णिमा आहे. श्रावण पौर्णिमा ही नारळी पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. यंदाच्या वर्षीचे विशेष म्हणजे रक्षाबंधनला तिसरा श्रावणी सोमवार आलेला आहे. यामुळे या दिवसाचे महत्त्व खूप वाढल्याचं सांगितलं जात आहे. 19 ऑगस्ट 2024 रोजी तिसरा श्रावण सोमवार आहे. याच दिवशी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनसुद्धा आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवपूजन केलं जातं. शक्य असल्यास निराहार उपास करायचा आहे, म्हणजे सगळ्यांना शक्यतो असतोच. शिवलिंग किंवा शिवप्रतिमा उपलब्ध नसेल तर पाटावर शिवलिंगाचे किंवा शिवाचे चित्र काढून त्याची पूजा करायची आहे. वरीलपैकी काही शक्य नसेल तर केवळ शिवशंकराचा ओम नमः शिवाय हा नाममंत्र लिहून त्याची आपण पूजा करायची आहे. शिवशंकराला प्रिय असलेले बेलाचे केवळ एक पान वाहिले तरी पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते असं मानलं जातं. तिसऱ्या सोमवारी शिवपूजन कसं करायचंय हे बघूया आपण. श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस उपास करायचा असतो. तो दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे. मात्र आजारी व्यक्ती, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांनी रात्री भोजन केलं तरी चालतं. सकाळी लवकर उठून नित्यकर्म उरकल्यानंतर श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करायचा आहे. यानंतर महादेव शिवशंकरांचं ध्यान करायचं आहे. ओम नमः शिवाय या मंत्रोच्चारासह शिवशंकराची तर ओम नमः शिवाय या मंत्रोच्चारासह पार्वती देवीची यथोचित षोडोपचारी पूजा करायची आहे. या दिवशी एकभुक्त राहायचं आहे. तिसऱ्या श्रावणी सोमवारी कोणती शिवमूठ आहे ते बघूया. श्रावणी सोमवारी शिवपूजन झाल्यानंतर शिवमूठ वाहिले जाते. लग्न झाल्यानंतर सलग पहिले 5 वर्ष स्त्रिया हे शिवास्त म्हणजेच शिवमूठ वाहण्याचे व्रत करतात. तिसऱ्या श्रावण सोमवारी मूग शिवमूठ म्हणून व्हायची आहे. शिवमूठ वाहताना नमः शिवाय शांताय पंचवक्राय शूलने शूडंडी भंडी महाकालन युक्ताय शंभवे असा मंत्र म्हणायचा आहे. शिवमूठ श्रावणातला सर्वात मोठा वसा मानला जातो आणि शिवमूठ वाहताना दुसरा एक मंत्र आहे. शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा, माझ्या सर्व इच्छा पूर्ण हो देवा. शिवमूठ वाहताना असे हे मंत्र म्हणायचे आहेत. तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण करतील. तर अशा प्रकारे तिसऱ्या श्रावणी सोमवारी या प्रकारे पूजा विधी करायची आहे. व्हिडिओ जर हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम नमः शिवाय.